पाहतोय मुंबई महापालिकेकडे एका दिवसात 400-450च्या दरम्यान तक्रारी या खड्ड्यांच्या प्राप्त झाल्या आहेत। आपण आहोत सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी जवळ। या ठिकाणी दृश्यामध्ये आपण पाहिलं तर 1 ते 1.5 फूट असेल किंवा 2 ते 2.5 फुटाचा असा मोठमोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ज्यामुळे या खड्ड्यांमुळे आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। मुंबईमधल्या अनेक रस्त्यांवरती मोठे खड्डे पडले आहेत। सध्या आपण लालबागच्या रस्त्यावरती आहोत। हा ब्रिज आहे लालबागचा आणि यावरती देखील आता मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होताना आपण बघू शकतो। याच रस्त्यावरून दुचाकी वाहनं असतील, 4 चाकी वाहनं असतील, ट्रक असतील, त्याचबरोबर बस असतील, ह्या या रस्त्यावरून जातात। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आता या खड्ड्यांमुळे धोका पत्करायला लागतोय। कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याचे देखील चान्सेस हे वाढले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आता हे खड्डे कधी महानगरपालिका बुजवतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। तिकडे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। लाखो रुपयांच्या निविदा काढून खड्डे बुजवण्याचा दावा पालिकेने केला होता, मात्र पावसाळा संपत आला तरी खड्डे कायम आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली। डोंबिवलीतल्या टिळक चौक ते फडके रोड पर्यंत रस्त्यांची स्थिती बिकट आहे। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। आपण सध्या आहोत डोंबिवलीतील टिळक या रस्त्यावरती। जर पाहिलं आपण माझ्या पाठीमागे तर अशा पद्धतीने रस्त्यांची चाळण झालेली आहे। वाहन चालकांना कसरत करून या रस्त्यावरून जावं लागतंय। खरं पाहिलं तर अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली आपल्याला या याच्यावरून दिसत आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केलेला आहे खड्डे बुजवण्यासाठी, मात्र अजूनही खड्डे बुजवण्यात आले नसल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाच्या वर्षी खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे, कारण गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालं नाहीये। आजवर कित्येकदा विविध लोकप्रतिनिधींनी या महामार्गाचं काम करण्याचं आश्वासन दिलं, मात्र कुणीही हे काम पूर्ण करू शकलं नाही। नागोठणे, कोलाड, लोणेरे या भागामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे।